अवसरी हे जे केंद्रबिंदू ठरलेले आहे, सुशांत हिंगेला हा सूत्रधार होता तेव्हापासून अटक झाली. तेव्हापासून अवसरी समोर आले. याच्यामध्ये अवसरीमधली ही जी पाठीमागं पीरसाई डेअरी आहे, या डेअरीवर देखील कारवाई एफ-डी-ए विभागाने केलेली आहे. आणि हा जो दूध साठा आहे, जो दूध जे काय आहे प्रोडक्शन, ते बंद केलेलं आहे. इथं जर पाहू शकाल का या ठिकाणी टँकर हा मोडकळीस आलेला आहे. हा एक आहे. तिथं पलीकडे एक आहे छोटा टँकर. अजून एक समोर हा टँकर आहे. काय बरंच काहीतरी जे काय यशोदा नावाचं एक प्रॉडक्ट आहे. त्या प्रॉडक्ट हे चालवायचे. राजेश दगडू तांबडे नाव आहे या ओनरचं. तर याच्यामध्ये समजलं असं का सुशांत हिंगेकडून ज्यावेळी ही कृत्रिम दुधाचं जे काही फॉर्म्युला वगैरे पोलिसांनी घेतला, त्यानंतर मात्र याच्यामध्ये नाव आलं त्या ठकसेना आरगडेचं. ठकसेना आरगडेच्या माध्यमातून नाव आलं राजेश तांबडेंचं. 600 लिटरपासून 4000 लिटर दारू कृत्रिम दूध हा ठकसेन करायचा. आणि ठकसेनला ज्यावेळेला पोलिसांनी विचारलं की हे दूध कोण घ्यायचं, तर ठकसेन बोलला हे दूध घ्यायचं ही डेअरी. तर हीच ती डेअरी आणि या विभागाने या ठिकाणी बंद केलेली आहे. आणि किती मोठी डेअरी आहे तुम्ही पाहू शकता. आता हे जे दगडू तांबडे किंवा राजेश हा मुलगा आहे, म्हणजे जो दगडूंचा यांचा मुलगा आहे, जी ह्यातला आरोपी आहे आणि तो सध्या फरार आहे आणि त्याने अटकपूर्वसाठी ॲप्लिकेशन देखील केलेलं आहे. तर याच्यामध्ये हे जे भेसळयुक्त दूध होते हे घेत होते. आता आपण ज्यावेळी माहिती काढली तर हे काय हो या दुधाचं व्हायचं, तर हे काही जे शहरामधले पुण्या वगैरे त्या साईडचे जे दुकानदार असतील त्यांना हे दूध पुरवायचे. आणि यांचा यशोदा नावाचा ब्रँड आहे. या ठिकाणी दूध पॅकेजिंग व्हायचं. काही उपपदार्थ देखील या ठिकाणी बनवले जायचे. आणि आता 12,000 लिटर यांचं दररोजचं संकलन होतं. आता विषय असा आहे का 12,000 लिटर संकलनपैकी जर 600 लिटरमधून जर हे 4,000 बोगस दूध तयार करत असतील, तर मग हे 12,000 लिटर असली का किती टक्के याच्यामध्ये भेसळ होती, याचा शोध न घेणं बरं आहे. तर आपण जर पाहिलं का हा सगळा जो परिसर आहे हा आपण दाखवूया. खरं तर राजेश तांबडे यांनी जो अल्पावधीमध्ये ह्या दुधाच्या धंद्यामध्ये चांगली बरकत केली. खरं तर त्यांचं 2च एकर इथं जमीन आहे. त्यांची ती जमीन आहेत. त्यांचे ते भाव वगैरे पाहत आहेत. पण जेव्हापासून ह्यांनी अल्प कालावधीमध्ये जास्त नफा मिळवण्यासाठी हा जो सगळा प्रयत्न केला, तर त्याच्यामधून त्यांनी बराच असा मोठा बंगला वगैरे बांधला आहे. त्याचे सगळे गाड्या वगैरे आहेत चांगल्या कंपनीच्या. बंगला तर तुम्ही पाहाल तर तुम्ही पाहत राहशाल. परंतु जो कोणी असाही जो कष्ट करणारा डेअरी चालक आहे, तो इतक्या अल्प कालावधीमध्ये इतकी मोठी प्रगती करूच शकत नाही. तर हा नाही त्याच्या पलीकडचा बंगला आहे, तो देखील आपण दाखवूया. आपण तिथल्या ज्या काय हे तांबडे कुटुंब आहे, राजेश जो आता फरार आहे, त्याच्या भावांना पण भेटलो. खरं तर त्यांचं म्हणणं आहे का आता जे झाले ते झाले, परंतु आम्हाला काही कॅमेरा पुढे घेऊ नका. आमचं सगळं घरदार वगैरे सगळं भयभीत झालेलं आहे. आम्ही काही त्याच्यामध्ये बोलणार नाही. तर त्यांची आपण अनुमती घेऊन तिकडे आहेत ते. आता कॅमेरापुढे दिसत नाही. त्यांना थोडं शो करा बरं का नंतर. तर हे हा जो समोर जो बंगला दिसतोय हा राजेश दगडू तांबडे यांचा आहे. समोर गाड्या पण होत्या. काही 1-2 गाड्या आता हलवल्यात आणि ह्या इकडं सुद्धा ह्या दुधाचा स्टॉक केला जायचा. हा या ठिकाणी स्टॉक का केला जायचा हा खरं तर शोधाचा प्रश्न आहे. डेअरी तिकडं, हे इकडं का? ही एक गाडी दिसते, दुसरी पण गाडी दिसते, एक मोडकळीस आलेली पिकअप गाडी दिसते. मगाशी जेव्हा आलो अजून एक पिकअप गाडी होती त्याच्यावर दूध लिहिलेलं होतं. तर हे सगळा हा जो राजेश तांबडे यांचा आलिशान बंगला आपण म्हणू शकतो. पुण्याला वगैरे हे यशोदा नावाच्या ब्रँडने दूध जायचं आणि काही लोकांना लूज म्हणजे कॅन्डमधून सुट्टं दूध जायचं. तर तिकडं जर तुम्ही दाखवलं तर तिथं जरा दूध किंवा काय सांडलेलं दिसतंय, कारण की सफेद थर आलं आहे. तुम्ही जरा जवळ जा आणि ते नक्की काय आहे ते जरा प्रेक्षकांना दाखवा. त्याचा जर वास येत असेल तर मला सांगा तसं. तर जर आपण जर पाहिलं तर हे बघा इथं पिरसाई मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट. काय दूध आहे का काय? बरं का दूधच आहे. तर मग मी येतो तिथं. आता हे जे दूध जे आहे
ते या ठिकाणी प्लीज तुम्ही कॅमेऱ्यासमोर यायचं नसेल इकडं तर तुम्ही येऊ नका, ठीक आहे. आता तुम्ही म्हटले का बाबा नका घेऊ, कॅमेरा विनंती केली म्हणून आपण करतोय, तुम्ही येऊ नका ना, नाही तुम्हाला बोलायचं तर. तर हे या ठिकाणी दूध हे ओतून देण्यात आलेलं आहे आणि हे दुधासारखाच वास येतोय आणि या दुधाचा या इकडं उकिरड्यावर ओघळ गेलेलं आहे. आणि इकडं जर पाहिलं तर बरंच हे काय मिक्सर वगैरे मला काय यातले टेक्निकल माहिती काय सांगता यायची नाही आहे. अशा पद्धतीचं या ठिकाणी हे युनिट आहे आणि अल्प कालावधीमध्ये ही डेअरी इतकी बरकतीस आली, इतकं उत्पन्न मिळवलं, त्याचं कारण आपल्याला शेवटी या कारवाईमध्ये काढलेलं आहे. हे सगळं दाखवा. सगळ्या नवीन मशिनरी आहेत, हे कॅन्ड आहेत. त्याच्यामध्ये अनंत दूध नावाचं काहीतरी 2022 म्हणून हे आहे. हे अनंत दूध कसलं आहे याची शोध घेणं गरजेचं आहे. हे बघा, मॉस्कॉटी डेअरी मिल्क त्या नावाचं देखील एक आपल्याला हे कॅन दिसतंय. अजून मॅक्रो डेअरी म्हणून आहे, त्या ब्रँडचं देखील आपल्याला हे दिसतंय. म्हणजे हे जे काय दूध होतं मागं बघा, तर ते वेगवेगळ्या एजन्सीजला दिलं जायचं आणि याच्यामध्ये थेट भेसळ व्हायची. तर माझी विनंती आहे का जास्तीत जास्त करून ब्रँडेड दूध घ्या कंपन्यांचं, कारण त्याच्यामध्ये ह्या कृत्रिम भेसळ तर असतेच कोणत्या दुधामध्ये, पाण्याची वगैरे. कारण की हे दूध ज्यावेळी ब्रँडेड डेअरीकडे येतात, ॲक्च्युली यांची साय जी आहे, क्रीम जे आहे किंवा त्यांचं फॅट आहे, ते काही वेगळे पदार्थासाठी, उपपदार्थासाठी त्यासाठी काढून घेतलं जातं आणि मग हे जे दूध आहे त्याचं नुसतं पाणी उरतं. ते घट्ट करण्यासाठी जे कायद्याने अभिप्रेत आहेत असे पदार्थ त्या ठिकाणी टाकता येतात. म्हणजे त्याच्यामध्ये समजा दूध पावडर असेल किंवा वेगवेगळं ते ते कायद्याने नियमानुसार आहे. आता होतं आहे काय की या ठिकाणी थेट कृत्रिम दूधच तयार करायचं आणि पुण्या मुंबईच्या फ्रँचायझीला द्यायचं. आणि लोक जे सुशिक्षित लोक आहेत ते काय विचार करतात, मंचरवरून दूध येते, शेतकऱ्यांचं दूध येतं, म्हणजे हे जे दूध आहे हे नैसर्गिक आहे, भेसळीशिवाय आहे, असं लोकांचं हे होतं. आणि लोक ब्रँडेड दूध जर 40 रुपयाला आहे तर हे दूध 50 रुपये लिटर गाईचं घेतात. हा तो बंगला आहे पहा कशी काय प्रगती होती. म्हणजे मला या तालुक्यामध्ये मला सांगायचं आहे की कशा पद्धतीनं काहीतरी थोड्या दिवसामध्ये जास्त पैसे कमवायच्या नादामध्ये हे सगळं कृत्य अशी डेअरी चालक करत आहेत. आता हे लोक जी 600 लिटरचा तो 4000 तयार करायचा, तर अशी आरगडेसारखी अनेक लोक आहेत. आता मला एक माहिती मिळाली की जो आरगडे आहे ना, हे जे दूध जे आहे काय, हे जे दूध आहे हा आरगडे, ही दूध पावडर सुशांत आणि तो दुसरा काय त्याचं नाव, त्याचा पार्टनर काय, संदीप लोढा, ही लोक काही विशिष्ट शेतकऱ्यांना देखील ही पावडर विकायची. आणि त्यांचं आहे ना, जर बँकेचे डिटेल ट्रान्झॅक्शन जर पाहिलं, हे घर काय त्यांचं नाही आहे, त्यांच्याकडे ते दाखवू नका, फक्त ते घर त्यांचे जे काही ट्रान्झॅक्शन डिटेल आहेत ते त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळं जर बारकाईने जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये जर पोलिसांनी त्या ट्रान्झॅक्शनवरून जर चौकशी केली तर याच्यामध्ये अनेक लोक सापडतील. आणि आता काय झालं आहे का, वकील काय म्हणतात का, जे दूध जे काय इमल्सिफायर किंवा काय वेगवेगळी रसायने, आपल्याला नाव पण नीट उच्चार करता येत नाही, हे जी लोक पुरवठा करायची यांना, ते दुधासारखे सापेत. परंतु जर आपण बारकाईने पाहिलं तर ह्याच लोकांवर, जो हेमंत टेके किंवा बाकीचे असतील, यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. पण ह्यांच्यावरच का गुन्हे दाखल आहेत हा खरं तर शोधाचा प्रश्न आहे. आणि हे जे व्हे प्रोटीन पावडर वगैरे काय काय आलेत, हे वेगवेगळे ब्रँडचे आहेत. त्याच्यामध्ये सोनईपासून तर गोवर्धनपर्यंत वेगवेगळे ब्रँड आहेत. तर मग त्यांची देखील या ठिकाणी चौकशी का होत नाही. आता SIT तर स्थापन केलेली, आता SITचा काय रिझल्ट येतो आहे. कारण की झालं आहे असं की मुंडे साहेब सांगताय का 1 महिन्यापासून आपलं त्यांचं ट्रॅकिंग या टोळीवर होतं, नेक्ससवर होतं. मग जर त्यांनी 1 महिनाभर आधी जर हे सगळी चौकशी केली होती, तर मग प्रामुख्याने प्रश्न असा निर्माण होतोय का मग ही 26 जणांच्या विरोधात ही कारवाई का, नवीन आरोपी अजून समोर आले का नाहीत, नक्की यांचे ट्रान्झॅक्शन कुणाकुणाशी झालेले आहेत
आणि यांचा संपर्क कसा आहे. आता हे जे दूध हे समजा लूज जात होतं एखाद्या ब्रँडच्या नावाने काही पुण्या मुंबईमध्ये, परंतु अशी जी मला माहिती मिळाली का वेगवेगळ्या ब्रँडच्या नावाने व्हायचं. आत्ताच आपण एक घोटाळा उघडकीस आणला पुरवणीशी का गीर गायांचं दूध हे गीर गायांचं दूध दाखवलं जायचं, प्रत्यक्षात ते जर्सी गाईचं विकलं जायचं. तर तशाच पद्धतीने इथं नीट व्यवस्थित चौकशी या तांबड्यांची केली जाणं गरजेचं आहे. आणि शहरातल्या लोकांनी हा जो ब्रँड होता, काय नाव त्यांचं ब्रँडचं, आता मी विचार केला यशोदा, तर त्यांनी असं सावध राहिलं पाहिजे का ब्रँडेडच घ्या. कारण की त्याच्यामध्ये आता मला तर असं म्हणजे आता मी तरी का तुम्हाला सांगू, कारण की जे आपण संजय थोरात त्यांची डेअरी अशीच आहे. ते पण इकडून तिकडून दूध कलेक्ट करतात आणि ते दूध कुणाला पुरवठा करतात, साने डेअरी, थोटे दूध. आणि शहरातली लोक यांच्यावर विश्वास ठेवून यांचंच दूध आहे म्हणून खरेदी करतायत. म्हणजे समजून घ्या का कशा पद्धतीचं हे जे मोठे ब्रँडेडवाले सुद्धा करतात, त्यामुळं दूध प्यायचं का नाही असा खरा तर प्रश्न निर्माण झालेला आहे. आता हे जे सगळं काय झालेलं आहे, आता हे किती वर्षापासून डेअरी चालू आहे भाऊ हे म्हणते. 3 वर्षामध्ये आता दादा सांगतायत. आपण त्यांचं काही चेहरा वगैरे दाखवायचं नाही, कारण की तो पोलीस तपासाचा किंवा काय आहेत का आत्ता ते आरोपी नाहीत, त्यामुळे आपल्याला काही त्याशी घेणं देणं नाही. आपण विचारलं होतं का तुम्ही बोलणार का, ते म्हणले नाही. 3 वर्षामध्ये इतकी मोठी प्रगती या ठिकाणी तांबडेंनी केली आहे. घरदार बी झालं, इतका मोठा प्लॅन्ट झाला आहे, जोक नाही आहे. फक्त 2च एकर जमीन आहे. ठीक आहे, आता हा जो काही विषय आहे पोलिसांनी व्यवस्थित चौकशी करावी. त्याच्यामध्ये जे काही दोषी आहेत हे फरारी का झाले, ह्या डेअरीची पूर्ण चौकशी, हे कुठून कुठून दूध यायचं आणि किती हे दूध कसं घेतलं जायचं आणि हे दूध लोकांपर्यंत का कसं पोचायचं, याचा सगळा नेक्सस जे आहे त्याचं ते पाळेमुळे शोधून काढावं ही विनंती. तर पाहत राहा शिवाई न्यूज. हे अवसरी तांबडेमळा, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे.